उप राजधानी नागपुर के हुड़केश्वर रोड पर स्थित दुबे नगर में भारत रत्न भीमराव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती बड़े ही हर्षोल्लास के साथ संपन्न हुई, जिसमें सभी उपस्थित अतिथियों ने अपने अपने विचार रखे। इस अवसर पर पूरे कार्यक्रम की आयोजक उषा गायकवाड़ ने भी डॉक्टर भीमराव आम्बेडकर की जयंती के अवसर पर अपनी बेहतरीन कविता उपस्थित लोगों के समक्ष पेश की। बघा, आज जे संयुक्त जयंती आपण करतो आहे ज्योतिबा फुलेंमुळे आज आपण शिक्षित झालेला आहोत। तर त्यांनी सावित्रीबाई फुलेंना पुढे केलं नसेल, कारण का त्याचा एक मोठा वाटा आहे। आणि आज लेडीज जी आहे ती त्याच्यामुळे शिक्षित झालेली आहे आणि मी पण शिक्षित झाली, त्याच्यामुळे तुमच्या समोर एवढं बोलू शकत आहे। पण शिक्षित होऊन काही उपयोग नव्हता, तर त्याच्यासाठी जो मला हा आज मानाचा स्थान जो मिळालेला आहे, आज मी 4-4 लोकांमध्ये जे बोलू शकत आहे, तर याचं सगळ्यात जास्त श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जात आहे। त्यांनी हा सगळ्या हक्कासाठी, स्त्री हक्कासाठी, जनतेच्या हक्कासाठी त्यांनी कितीतरी आपल्या जीवाचं काम केलं, किती लढले, त्यांनी संघर्ष केला। त्या संघर्षाबद्दल मी जास्त वेळ घेत नाही, फक्त संघर्षाच्या बद्दलचं मी एक तुम्हाला काव्य रूपामध्ये गाणं म्हणून दाखवते। कारण की आपण ज्यावेळेस आपल्यावरती अन्याय होत होता, त्यावेळेस आपल्यावरती मनुवाद्याचं राज्य होतं आणि त्यावेळेस ते कशा पद्धतीने सगळ्यांना करत होते। आणि असं नाही की दलित लोकांवरच अन्याय होत होता, असं नाही, किंवा दलित लोकांचंच त्यांनी भलं केलं असंही नाही, तर और जनतेसाठी, पूर्ण सर्व धर्मांसाठी त्यांनी विचार केला। आणि आपलं कुटुंब हे ते त्यांच्या बराच त्यांना अपमानही सहन करावा लागला, तरी सुद्धा ते डगमगले नाही। तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते, था मनुवादियों का डेरा, हमें जातिवाद ने घेरा, मुश्किल था जीना हमारा, दुश्वार था जीना हमारा, दुआ था जीवन सारा, सब मनुष्य को चला करे, बदली वो इन रस्म पुरानी, किया खून का उसने पानी, वो याद करो कुर्बानी, बाबा ने तुम्हारी खातिर अर्पण कर दी जिंदगानी, किया खून का उसने पानी, वो याद करो कुर्बानी। जय भीम, जय भीम, जय भीम ही कहना, हुआ चारों वर्ण पे भारी, फिर भी उन्हें वो ललकारी, हुआ चारों वर्ण पे भारी, फिर भी उन्हें वो ललकारी, उस अधर्म को दुत्कारा, उस अधर्म को दुत्कारा, रही देखते दुनिया सारी, गौतम की शरण में जाकर राह हमें इंसानी, किया खून का उसने पानी, वो याद करो कुर्बानी, बाबा ने तुम्हारी खातिर अर्पण कर दी जिंदगानी, किया खून का उसने पानी, वो याद करो कुर्बानी। जय भीम, जय भीम, जय भीम ही कहना, जय भीम। हॅलो, जय भीम सगळ्यांना। आज आपण इथे संयुक्त जयंती निमित्त जमलेलो आहोत आणि माझी संस्था राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य शिक्षण सेवा संस्थेची मी अध्यक्ष आहे। या ठिकाणी आज जो प्रोग्राम मी आयोजित केलेला आहे तो सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्धांना, महासूर्य महामानव भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले
यांच्या प्रतिमाला त्रिवार वंदन करून मी पुढचं बोलण्यास सुरुवात करते. सर्वप्रथम मी एक प्रेमाचा संदेश देऊ इच्छिते. थोडक्यात गाणं म्हणते आणि बरंच मी लिहिलेलं आहे, पण वेळेच्या अभावी मी तेवढी काही बोलणार नाही आहे. फक्त बाबासाहेबांनी कशा पद्धतीने संघर्ष केले आहे ते पण मी काव्यरूपात सांगणार आहे. आणि त्याच्या आधी आपण प्रेमाने सगळ्यांशी कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, कसे आले पाहिजे याच्याबद्दल आताच आपल्या सुरसंगमवाले आशा भोसले ताई गेल्या, मीना कुमारी ताई गेलेल्या आहेत. मी काही मीना कुमारी नाही, आशा भोसले नाही आहे, परंतु त्यांचे जे काय वेळ आहे ते मी तुम्हाला थोडंसं म्हणून दाखवत आहे. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आई जो दीन दुखी, राह में आई जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, जिसका न कोई संगी साथी, ईश्वर है रखवाला, जो निर्धन है जो निर्बल है, वो है प्रभु का प्यारा, प्यार के मोती, प्यार के मोती लुटाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, आशा टूटी ममता रूठी, छूट गया है किनारा, बंद करो मत जार दया का, दे दो कुछ तो सहारा, दीप दया का दीप दया का जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. हा संदेश एवढ्यासाठी आहे. बघा, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही येत असते. घरादारात कुठेही गेलं तरी काही ना काही होत असतं, पण तरी सुद्धा आपल्याला ते सगळं विसरून प्रेमाने एकमेकांशी राहायचं आहे, एकजुटीने राहायचं आहे. आणि बाबासाहेबांनी पण आपल्याला तेच संदेश दिलेला आहे. त्यांना आता मी खूप सांगत नाही, पण त्याच्यावरच पण मी त्यांनी जो संघर्ष केला ते पण काव्यरूपातच सांगते. आणि हे सगळ्यांना माहीतच आहे. माझ्याबद्दल अजून बाकी मी जे सांगू इच्छित होते, म्हणजे बरंच लिहिलेलं होतं की बाबासाहेबांनी काय केलं, कसं केलं. आणि मला एवढी जी माझी तब्येत खराब आहे, मला सगळ्यांनी म्हटलं की तुम्ही सध्या प्रकृतीकडे लक्ष द्या. आणि मी हा विचार केला की बाबासाहेबांनी आपल्यासाठी, पुऱ्या जनतेसाठी किती संघर्ष केला. आणि त्यांनी स्वतःचे कुटुंब जावेला लावलं, मुलं बाळं जावेला लावले. त्यांनी विचार केला का, मग त्यांच्या पुढे तर माझा हा प्रॉब्लेम काहीच नाही आहे. म्हणून मी हा कार्यक्रम करायला तयार झाली. आणि त्याच्या सगळ्यात मोठा वाटा म्हणजे माझ्या मुलांना मी सांगितलं, बाळांनो मला असं असं करायचं आहे. माझे मुलं म्हणाले, मम्मी तुझी जी इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करतो. आणि त्यांचंच पाठबळ मला मिळालं. त्याबद्दल मी, त्याशिवाय मी काही पत्रिकाही वाटायला कुठे गेलेली नाही. पण मला सगळ्यात जास्त कोऑपरेट वाघ साहेबांचं,
बोडारे साहेबांचं जयभाऊ बोडारे साहेबांनी त्यांनी मला शिवाजी जयंतीच्या वेळेसच सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला जे आहे तुम्ही कार्यक्रम करा. आणि बाकी वस्तीतल्या माझ्या ज्या भगिनी आहे त्यांचं पण मला फार कॉपरेट मिळालं, त्या पण मला मदत करायला आल्या. तर मी यांची फार फार म्हणजे ऋणी आहे, धन्यवाद मानते. अरे इकडे बघा, इकडे इकडे त्या मावशी इकडे इकडे बघा. करू करू नैनाताई गायकवाड. केचे सर प्लीज. विश्व विक्रम त्याच मुलीने केलेला आहे, तिचा परिचय मी नंतर होईल थोडक्यात. तर तत्पूर्वी पाटील सरांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो गायकवाड परिवार दोघं जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. हा कार्यक्रम साजरा केलेला आहे. कटौती केलेली आहे आणि त्या कटौतीच्या अनुषंगानेच आपण कमी वेळात त्या ठिकाणी कार्यक्रम संपवणार आहोत. या पूर्वी मी आमच्या गायकवाड ताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं नमस्कार बाबासाहेब आंबेडकरांचा. बाबासाहेब इकडे या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मान्यवरांना विनंती करतो म्हणून कार्यक्रम करत असताना काय जोरदार वाजवायचे असतात. त्याच्याने ॲक्युप्रेशर होते. ॲक्युप्रेशर होतं. आजीच्या बरोबर सांगितलं. हा एवढा प्रकार आहे, त्याच्यामुळे कंजूसी करू नका. जोरदार वाजवा. लक्ष्मीकांना विनंती करतो. थोडासा फेरबदल आपण या ठिकाणी केलेला आहे. आपल्या साहेबांना खूप वेळ बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय श्री अजयभाऊ बोडारे सर. शरणं गच्छामि. द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं संघं शरणं गच्छामि. तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयं धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं संघं शरणं गच्छामि. आदिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अरिन्दलाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामसंवादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमच प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. सर्वपापशरणं कुशलसौधसम्पदा सचितपर्योदपनं एतं बुद्धाय शासनं. साधु साधु.
बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजयी असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजयी असो विजयी असो. धन्यवाद. सगळ्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. मान्यवरांना साहेब इकडे बघा. नाही ते जे नावं लिहिलं ते बदलवलं हा म्हणून टाळ्या बरोबर वाटू आपण कंजूसी नका ना करू. कामाचे होते आपले सगळे. हे आज वेळ नाही देणार पण नंतर आपण यांच्या घरी बोलू शकतो, भांडू शकतो यांच्या.